नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. कुटुंबाकरिता वेळ नसेल तर परिवार उद्ध्वस्त होतील. दिग्रजच्या श्री शिव महापुराण कथेमध्ये पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचे प्रबोधन. श्री संत गजानन महाराज सेवा समितीने पोलिसांचा केला सन्मान. आपला पाल्य काय करतो याकडे लक्ष देण्याकरिता वेळ नसेल तर संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नसल्याचे दिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिग्रस येथे संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शिव महापुराण कथा स्थळ येथे प्रतिपादन केले. श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवामध्ये स्वादी हरिभक्त परायण सोनालीताई करपे यांच्याद्वारे शिव महापुराण कथेचे आयोजन सुरू आहे. श्री संत गजानन महाराज सेवा समितीद्वारे दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, नुकतेच PSI म्हणून बढती मिळालेले राजेश लाखर, जाधव, कुरकुटवार, देशमुख या अधिकाऱ्यांचा तसेच महिला पोलीस अधिकारी सोनाली राठोड, कालापाड, सुनीता सिरंदू या महिला पोलिसांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. नमस्कार अरहंत को, नमस्कार सब संत, नमस्कार जननी जनक है उपकार अनंत. सर्व माता पित्यांना, अनंत मुक्त सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. पाण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी. प्रवचन करत्या आई आणि सर्व महिला 80%च्या वर महिलाच आहेत. आणि मला मॅनेजमेंटनी सांगितलं की महाप्रसादाची तयारी कशी चालते, तर प्रत्येकाकडे एक बॅग दिली जाते. बघा किती योगदान. अर्धांगिनी असा शब्द वापरला जातो. समाजाचं अर्ध अंग, अर्धांगिनी अर्ध अंग असते, समाजाचा अर्ध अंग असते. म्हणून महिलांचा स्त्रियांचा रेशो मेंटेन करा आणि भ्रूण हत्या थांबवा. काय म्हटले जाते, खूप आवश्यक आहे. या संसाराचे दोन चाक सरळ आणि चांगले असावे आणि बलवान असावे, सोबतच तेवढेच तितकेच ताकदीचे असावे म्हणून म्हटलेलं आहे. असंच कोणी संत काहीही बोलत नाही. आता मी तुमच्या स्टेजवर येण्याच्या, धर्मपीठाच्या स्टेजवर येण्याचं काय कारण आहे, तर मी फार मतलबी माणूस आहो, स्वार्थी माणूस आहो. तुम्ही पोलिसांची निगेटिव्ह इमेज खूप बघितली असेल, मूवी मध्ये, पिक्चर मध्ये, नाटकात. अशी इमेज बघितली असेल. परंतु मी 25 वर्ष झाली सेवा देतोय आणि मला असं वाटतं की माझं खातं सर्वात जास्त पवित्र खातं आहे, चांगलं खातं आहे. असेसमेंट नाही होत आमच्या वर्क. मी सुद्धा सकाळपासून किती काम केलं हे लिहून ठेवतो. माझी डायरी असते, आमची विकली डायरी म्हणतात त्याला, डेली डायरी म्हणतात. त्याच्यात सुद्धा मेंटेन करू शकत नाही, इतकं काम. प्लीज एखाद्या तहसील ऑफिसला गेले तर तुम्हाला अर्ज द्यावा लागेल, तो जावा फिरत फिरत साहेबांपर्यंत पोहोचेल. नंतर मग काय डिसिजन होईल, नोटशीट होईल. आम्हाला क्विक डिसिजन घ्यावं लागते. एका मिनिटात एखादी मुलगी येते, एखादी बडी येते, एखादा क्रिमिनल येतो, एखादा सुशिक्षित येतो, एखादा पत्रकार येतो. प्रत्येक मिनिटाला रोल बदलतो. म्हणून खूप मोठं टास्क आणि खूप स्किलफुल, टॅक्टफुली आम्हाला जॉब करावा लागतो. आणि आपल्यासारखे लोक टीका टिप्पणी करतात, मीडिया सुद्धा आमच्या टीका टिप्पणी करते. आम्हाला त्याचं काही वाटत नाही. ताईंनी जो भगवा घातलेला त्यागाचा, हा ब्रँड सुद्धा त्यागाचा आहे. और ही ब्रँड कोणी पहन सकता. बिल गेट सुद्धा हे ब्रँड नाही घालू शकत. असं खाकी ब्रँड आहे आणि हे मेहनतीनेच घालू शकतो जो त्याच्या कसोटीवर टिकला. म्हणून पोलिसही तुमच्यातलाच आहे, समाजातलाच आहे, इंग्रजचा पोलीस नाही. म्हणून तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. एक सामाजिक जाण भान आहे. जवळून समाजाला पाहतो, फार विकृत आणि विक्षिप्त आणि समाज असा कोलॅप्स झालेला दिसतो. प्रकरण ज्या प्रमाणात माझ्याकडे येतात, रोज पोलीस स्टेशनला येतात आणि थोडस विचारपूस केली, थोडस समजून घेतलं तर घडी विस्कटलेली दिसते. संस्था असतात आपल्या संस्था. ही व्यक्ती आहे, ही व्यक्तीची एक संस्था आहे.
ही व्यक्ती ज्या घरात राहते त्यांची एक कुटुंब संस्था आहे. ही व्यक्ती ज्या शाळेत शिकली त्यांची एक शिक्षण संस्था आहे. ही व्यक्ती ज्या समाजात राहते एक सामाजिक संस्था आहे. प्रत्येकाचा रोल आपापला वेगळा आहे. आपण जे हे काम एवढं करताय शिस्तबद्धीनं, इतकं व्यवस्थित चाललंय, हे सामाजिक संस्थेचं आणि सामाजिक संस्था चांगल्या पद्धतीनं चांगल्या लोकांच्या हाती असल्याने हे सर्व घडते. म्हणून ह्या अशा संस्था आहेत. याच्यामध्ये ताई मला एक जाणवते की कुटुंब संस्था कोलॅप्स झालेली दिसते, बिघडलेली दिसते, रसाल तळाला गेलेली दिसते, चालली आहे, झपाट्याने चाललेली आहे. काही कम्युनिकेशन राहिलेलं नाहीये. त्याच्यात अनेक कारणं सांगता येतील आम्हाला, पण आम्हाला जे प्रामुख्याने कारणं दिसतात ते म्हणजे आम्हाला मोदीजी काय करतात हे सुद्धा माहित आहे. आपला मुलगा काय करते, आपली मुलगी काय करते, आपल्या मुलीचे आपल्या मुलाचे कोण मित्र आहेत, कोण संगती आहे, कशाशी कोणाशी वेळ घालवते, सोशल मीडियावर काय कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये आहे, कोणते नाटकं पाहते, कॉलेजला कोण मित्र आहेत, कोणतं स्पोर्ट्स तिचं डेव्हलप झालेलं आहे, याच्याकडे मात्र लक्ष नाही. हे काय सांगतो, हे आलं प्रकरण की मग हतबल होत आहे, रडतात पडतात, आत्महत्या देत. तुम्हाला सांगतो म्हणजे नाव नाही सांगत, रिटायर्ड DYSP आहेत, फार नावाजलेले, आणि त्यांना 2 मुलं, आणि एक दिवस येऊन बसले माझ्या कॅबिनच्या बाहेर, माझ्या रायटरच्या रूम जवळ. बघा, हे उदाहरण रोज अनुभवतो म्हणून सांगतो. आणि माझ्या रायटरला माझ्याकडे बोलण्याची हिंमत नाही. एक वेळ गाजलेला माणूस, मी त्यांचा ज्युनियर, म्हणे आम्ही आज दोघंही पती पत्नी आत्महत्या करत होतो म्हणे. दोन्हीही मुलं, बघा दोन्हीही मुलं आहेत आणि इतके नालायक निघालेले आहेत, इतके त्रस्त करून सोडलेले आहेत, दोघांचे लग्न करून दिले वगैरे वगैरे, सर्व डिस्टर्ब. नामांकित DYSP. तुम्ही एका एंडला चांगले काम करू शका, पण कुटुंब मजबूत असेल, तुम्ही मजबूत असाल तर फार काही चांगलं करण्याची गरज वाटणार नाही. मला 2 मुलं आहेत आणि ते नालायक निघाले तर 2च दिवसात मला विकून खाणार आहे. म्हणून ताईंनी जे म्हटलं की संस्कार बहुत बडा शब्द आहे. संस्कार घडणे गरजेचं आहे, संस्कारित करणे गरजेचं आहे. त्या भट्टीतून तुमचं सोनं तापलं पाहिजे. मी नेहमी उदाहरणं देतो, खूपदा उदाहरणं देतो की जरा आजूबाजूला मुलांना शिकवा, बघणं शिकवा. एक दिवस MIDCत पाठवा संडेला, तू 50 रुपये कमवून आण, ऊन चटके लागू द्या, कोणती तयारी करतो, बेसिक सर्व गोष्टी. तुम्हाला मी वेगळं काही सांगत नाही, धर्मपीठ आहे हे सांगण्याची गरज आहे म्हणून सांगतोय. बिघडलंय, कोलॅप्स झालेलं आहे गणित. ते सैराट आलं, ते मोबाईल आला, ते इतका वाईट परिणाम होत आहे. घरी काय काय नाटकं चालले, ते माझ्या नवऱ्याची बायको काय काय सांगू काय नावाचं टीव्हीवरचे, ते माहित आहे. कल क्या हुआ था, आज क्या होगा और कल क्या होगा हे पण माहित आहे. पण आपल्या मुलाशीच संवाद नाही, आपल्या मुलीशीच बोलणं नाही. 6-6 महिने. काल एक मुलगी आली, वडील आले, 4 मोबाईल घेऊन दिले म्हणे. मोबाईल छोटे छोटे 4 मोबाईल, आणि रिपोर्ट द्यायचा म्हणते 16 वर्षाच्या मुलीला. कोणाचा रिपोर्ट? आई बाबाचा रिपोर्ट द्यायचा म्हणे. हे मला जर देऊन मारून टाकणार म्हणजे. बघा किती गरज आहे याची. तुम्ही फक्त उघडे डोळे ठेवा, घाबरायचं नाही. पुरोगामी महाराष्ट्रात इतके आपल्याला स्वातंत्र्य आहे. तुम्ही आणखी 2 तासही बसले तर तुम्हाला घरी काही मारतील काय आले नाही म्हणून? तुम्हीच पदर बसणार, बरोबर ना? म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी, हे ओळखा, हे संस्कार घडवणं शिका. जिजा माता कोणता वर्ग शिकला तर माहितच नाही. 2 राजे कसे घडवले? स्वराज्याचं स्वप्न दाखवलं. स्वप्न दाखवा, काय बनणार तू? आणि त्या स्वराज्यासाठी, त्या मातीसाठी एक नाही असे माझे किती शिवबा केले तरी चालतील. बघा काय लोक तयार केले, काय घडवले. मरायसाठी शिवबा काशीत बघा काय मित्र बनले. आमचं शेजारच्या सोबत चांगलं पटत नाही. विचार करावा लागेल की काहीतरी हाय सुधारला पाहिजे, हे सुधारला पाहिजे. मी तर चांगलाच आहे, बरोबर? असं प्रत्येकाला असं वाटते. भाऊ सुधारला पाहिजे, शेजारी सुधारला पाहिजे, नवरा सुधारला पाहिजे, मी चांगलाच आहोत. असं घेसं काही नाही. जास्त कन्फ्युजन आहे. जीवन फार सरळ आहे, एकदम चांगला आहे, एकदम चांगला.
अभि निसर्गाचा नियम सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. निसर्गाचा नियम कसा झाला, निसर्गात उत्क्रांती. चार्ल्स डार्विन सायन्स शिकलेले असतात काही लोक. चार्ल्स डार्विनचं एक पुस्तक आहे ओरिजिन ऑफ द स्पेसीज. त्याच्यात आमच्या अध्यात्मातही सांगतात 84 लाख योनी जन्म घ्यावा लागतात, असं आहे ना. 84 लाख स्पेसीज. बघा अध्यात्म आणि सायन्स कसं जोडलेलं आहे. 84 लाख स्पेसीज जीवजंतू आहेत, त्याच्यात एक मनुष्य पण आहे. मग याची पण उत्क्रांती झाली. होमोसेपियन या माकडापासून धीरे धीरे उत्क्रांती होत मग शेतकरी शेती झाडं कापत गेला. झाडं कापता कापता यांनी बकऱ्या ठेवल्या, हे धनगर झाले. यांनी भाजीपाला काढला, हे काय माळी झाले. या उरलेलं अन्न दुसऱ्या कबिल्या दुसऱ्या टोळीला विकलं, ते व्यापारी झाले. अशी उत्क्रांती धीरे धीरे हजारो वर्ष लागली. अशा ह्या मग त्याच्यानंतर जाती पोटजाती ह्या बाकी गोष्टी पडल्या. याचा धर्माशी काहीही संबंध नाही. निसर्गाचा नियम, ईश्वराचा नियम कधीही भेद करत नाही. जर घटघटवासी तो आहे, प्रत्येक चराचरामध्ये तो वसलेला आहे, आणि तुम्ही 2 वेळा शिल्लक पाहायला लागले म्हणून तुमच्यावर कृपा होईल का? आता मी पैदल जातो शेगावला, आणि साहेब गाडीत जातात, ते दर्शन घेतात. दोघांची श्रद्धा तेवढीच आहे. मला जास्त काही कृपा होईल का? नाही. उसका गणित फार सोपं आहे. कन्फ्युजन मध्ये राहायचंच नाही. निसर्गाचा नियमच तो आहे. जैसा बोओगे वैसा पाओगे. कर्म सिद्धांत सांगितला. ये कर्म करोगे ये फल आएगा, ये कर्म करोगे नहीं करोगे तो ये फल नहीं आएगा. सोयाबीन लावा, संतराची होईल का? दुनिया की कोई ताकद नहीं बदल सकती. हा नियम आहे. याला तुम्ही धर्म म्हणा, ईश्वर म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, अल्लाह म्हणा, गॉड म्हणा, तुमचं सर्टिफिकेट पाहिजेच नाही. बर्फाचा गुणधर्म काय? शीतल होणे, शीतल करणे. आता बर्फाचा तुकडा ठेवला इथं, थोड्या वेळाने उचलला, काय झालं? तिथलं वातावरण पण टेम्परेचर थोडंसं थंड झालं. अग्नीचा गुणधर्म जळणे आणि जाळणे. अग्नीचा गोळा आणला ठेवला, ते अग्नी तर जळते, स्वतःही जळते, आणि आजूबाजूचा परिसर पण त्याच्या संपर्कात आला तर तो जाळून टाकेल. त्याचा गुणधर्म आहे. एखादा माणूस बदमाश आहे, एकदम वाईट बोलतो, घाण बोलतो, विचारही तसेच आहे, तो तिथे जाईल, जिथे जाईल तिथे काय करेल? तेच वातावरण. जो पेट में वही निघले का? अरे पाण्याच्या टंकीमध्ये जे पाणी आहे तेच नळातून पाणी येईल की नाही? सेम निसर्गाचा नियम तोच आहे. सोयाबीन लावा आणि 108 फेरे मारा, भंडाराही द्या, आणखी काही करा. सोयाबीन मुझे संतरा दे दे. दुनिया की कोई ताकत नियम को नहीं बदल सकती. हा एवढा सिंपल नियम आहे. अच्छे कर्म किए तो उसका फल अच्छा आएगा. अभी बीज बोना है. हे उद्याची संस्कृती आहे. जे लहान लहान मुलं आहे ना, हे उद्याचं भविष्य आहे. यांना घडवा, यांना तावून सुलागून निघाली पाहिजे. मी बऱ्याचदा शाळेमध्ये जातो, मुलींना सांगतो, हातगीत पाहतो, मेहंदी आहे लावलेली, नेल पॉलिश आहे, लिपस्टिक. तू शाळेत आली कशाला आली बेटा? कॉलेजला आली, मेहंदी लिपस्टिक कशाला? स्टुडंट आहे तर स्टुडंटचं काम विद्या अर्जित करणे, बस. विद्यार्थ्याचं एकच काम आहे विद्या अर्जित करणे. मग हे कशाला? हे तर आईला तर पहिले समजलं पाहिजे. हे घरच्यांना आधी समजलं पाहिजे की आपली मुलगी काय. लक्षणं लगेच समजतात. जसं एक निष्णात शेतकरी ओळखतं की या शेतात आता किती लागेल कपाशीचा पेरा, किती पाहिजे, किती लागेल, कशी आहे पोझिशन, तसं आपल्या मुलांचं आपल्याला समजते. पालकांना नाही समजत तर मग कोणालाही समजणार नाही. बाहेरचं वातावरण बिघडण्यासाठी तयार आहे. तुमच्या मुलांचे मोबाईल दिले ना, ओके, त्याचा फायदा घेता आला पाहिजे. मुलं किती वेळ त्या सोशल मीडियावर असतात, आणि एवढा वेळ काय गरज आहे? तर मग खतरे की घंटी आहे. फार उदाहरणं सांगता येईल मला, खूप उदाहरणं सांगता येतील, वेळ कमी आहे. पण ह्या जागी होणं गरजेचं आहे. जागी व्हा. आणखी दुष्परिणाम कसे होत आहेत सांगू काय? सांगू घेऊन वेळ? तारक मेहता पाहता का तुम्ही? नाटकं खूप पाहता तुम्ही, माहिती आहे मला. टीव्ही चालूच असते, किचन मध्ये काम चालू आहे तरी टीव्ही चालू असते. हलकं फुलकं नाटकाचं उदाहरण सांगतो. सर्व सुज्ञ मंडळी आहे, समजणं गरजेचं आहे. हे माझ्यासारख्यानं बोलणंही गरजेचं आहे. म्हणून तारक मेहता हलकं फुलकं नाटक म्हटलं आम्ही, फॅमिली नाटक. डिजिटल लाईफ आहे ते, आभासी दुनिया. तशी सोसायटी होणार का आपल्या इकडे? आपल्या इकडे भारतात होणारच नाही.
नाटकच असते. बरोबर. जेठालाल आहे का त्याच्यात? बबिताई आहे. आता जेठालाल बबितावर लाईन मारते की नाही? आता खेळ इथून नाही सुरू झाला. आम्ही काय सर्टिफाईड केलं त्या नाटकाला. हलकं फुलकं नाटक आहे, फॅमिलीचं नाटक आहे. एक प्रोडक्शन 3 पिढ्यासाठी असू शकत नाही. परंतु मी, माझी पत्नी बघते, माझी आई बघते, दुसरी पिढी, माझे मुलं बघतात, तिसरी पिढी. 3 पिढ्यासाठी एक नाटक असू शकत नाही, एक प्रोडक्शन असू शकत नाही. जसं स्कूटी काढली तर स्कूटी कंपनीने काढतानाच विचार केला की महिला वापरतील, महिला कस्टमर डोळ्यासमोर ठेवली. तसं हे नाटक बनवलं. तुमच्या कुटुंब संस्थेवरच कसा घालत आहे बघा. हे वारंवार दाखवलं जाते. जेठालाल काहीच नसते ते. जेठालालची आणि त्या बबिताचे सीन रिपीटेड दाखवले जातात. याला म्हटलं जाते सायकोलॉजिकल बंबार्डिंग. या बाल मानस पटलावर वारंवार त्याच गोष्टी दाखवल्या जातात. आमची संस्कृती याला परमिशन देत नाही. आपली पत्नी असताना दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहणे ही आमची संस्कृती परमिशन देत नाही. आता हे समजलं तरी का पाहता? बरोबर. फिर देख रहे, हमारे बच्चे भी देख रहे. आता खेळ इथून संपला नाही. परमिशन दिली, आम्ही चुपचाप पाहतो म्हणजे काय? परमिशन ग्रांटेड. जसं एखाद्या आईला मुलाचे कपडे धुताना पुढे दिसते, आई लपवून देते, वडिलांना सांगत नाही. किंवा एखाद्या लग्नातून मुलगा आला, तो दारू पिऊन आला, तर आई स्वतःच तिचं काय मायाचा म्हणता पोटचा गोळा असते तो, माझा मुलगा तर खूप चांगला आहे, मित्रांनी पाजली. वडिलांना सांगत नाही. एंट्री हो गई धीरे धीरे अभी घर में, अशी एंट्री होते, अशी आई लपवते. अशा ह्या गोष्टी सर्व आम्ही परमिशन दिल्या. हे लेकरं मोठे होतात, ह्यांचं लग्न होते, वर्ष 2 वर्षांना मग भांडणं होतात. मग 4 अट्ट्यांनी येते आमच्याकडे. मग आम्ही काउन्सिलिंग करतो. वागवते ताई आहे तिथं, काउन्सिलिंग करतो. मग लक्षात येते. आम्ही विचारतो मुलांना मुलींना, काय करतो, कसं आहे, काय साहेब शंका करते. बरं, मोबाईल आहे? हो. सोशल मीडिया? हो. व्हॉट्सअप? हो. फेसबुक? हो. टेलिग्राम? हो. ट्विटर, ते इन्स्टा? हो. एवढं सोशल मीडियावर तुला ऍक्टिव्ह राहण्याचं काय करायचं? पासवर्ड? मग ते पासवर्डही आहे. नवऱ्यापासून काय लपवतो? क्लॅरिटी नाही. आता ताईंनी एक प्रश्न विचारला होता तुम्हाला, संसार दुःखी आहे की सुखी आहे ना? क्लॅरिटीच नाही तुम्हाला. तुम्हाला समजा हो म्हणावं तर काय म्हणतील, नाही म्हणावं तर काय म्हणतील. बरोबर आहे ना? म्हणून जीवन कॉम्प्लिकेटेड नाही. आणि धर्म पण आम्हाला गुंतागुंत शिकवत नाही. सरळ जीवन जगण्याची कला असते, म्हणून त्याला धर्म म्हणतात. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.